नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट क पूर्व परीक्षा 2026साठी एक सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. जे विद्यार्थी पहिल्यांदाच MPSCची तयारी करत आहेत, त्याचबरोबर जे विद्यार्थी तलाठी या पदाला फोकस ठेवून अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण MPSCने वारंवार विचारलेले जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते कव्हर करणार आहोत. जे प्रश्न तुम्हाला देखील पुढे जाऊन परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा. त्याचा 100% फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारताच्या संविधानातील अनुच्छेद 76 मध्ये तरतूद असलेल्या महान्यायवादी पदाविषयी अयोग्य विधाने ओळखा. आता MPSC मध्ये जे प्रश्न असतात ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत. कारण MPSC पॅटर्नमध्ये प्रश्न एकदम ट्रिकी स्वरूपात तुम्हाला विचारले जातात. जर तुम्ही प्रश्न वाचताना दुर्लक्ष केले तर तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. तर इथे लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये आपल्याला अयोग्य विधाने ओळखायची आहेत, हे लक्षात ठेवा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत, अ, ब, क, आणि त्याच्यापैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर एक एक विधान आपण आता बघूया. विधाने बघण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुच्छेद 76 हे कशाशी संबंधित आहे, तर हे आहे महान्यायवादी या पदाशी संबंधित. म्हणजेच भारताचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जे आहेत, भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी, याची तरतूद ही अनुच्छेद 76 मध्ये केलेली आहे. त्यामुळे हे कलम पाठ असलं पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट कलमावरती प्रश्न विचारला जातो. आता आपण एक एक विधान बघूया. विधान अ काय सांगते, तर अनुच्छेद 76 मध्ये तरतूद केल्यानुसार या पदाचा कार्यकाळ 5 वर्षे इतका असतो. तर जे कलम 76 आहे त्याच्यामध्ये महान्यायवादी या पदाचा कार्यकाळ सांगितलेलाच नाही. तिथं काय सांगितलेलं आहे, तर तिथं सांगितलेलं आहे की महान्यायवादी हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतील. म्हणजे राष्ट्रपती यांच्या मर्जीवरती ते पद धारण करतील. राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंतच ते पदावरती राहतील. त्यामुळे त्यांना निश्चित असा कार्यकाळ सांगितलेला नाही आहे. त्यामुळे पहिले विधान अ आहे ते अयोग्य आहे. त्यानंतर विधान ब बघूया. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असलेल्या व्यक्तीची नेमणूक या पदावर करण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतो. तर इथे 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे महान्यायवादी या पदासाठीची पात्रता काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची जी पात्रता आहे तीच पात्रता महान्यायवादी या पदासाठी आहे, हे बरोबर आहे. मात्र त्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतो, हे वाक्य बरोबर आहे का, तर हे चुकीचं आहे. तर आपण आत्ताच पाहिलं की त्यांचा जो कार्यकाळ आहे तो राष्ट्रपतींच्या मर्जीवरती अवलंबून आहे. त्यामुळे जर कार्यकाळ राष्ट्रपतींच्या मर्जीवरती अवलंबून असेल तर त्यांची नेमणूक कोण करेल, तर त्यांची नेमणूक देखील राष्ट्रपतीच करतात. त्यामुळे विधान ब जे आहे ते देखील चुकीचे आहे. त्यानंतर तिसरे विधान बघा, विधान क. ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सहभाग घेऊ शकतात. तर हे विधान मात्र बरोबर आहे. भारताच्या महान्यायवादींना संसदेच्या कोणत्याही सभागृहात संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सहभाग घेण्याचा, तेथे बोलण्याचा अधिकार असतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो का सभागृहामध्ये किंवा ज्या संयुक्त अधिवेशनात ते भाग घेतात तिथे, तर नाही. त्यांना सहभागी होण्याचा, बोलण्याचा अधिकार असतो, मात्र मतदानाचा अधिकार नसतो, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला या प्रश्नामध्ये अयोग्य विधाने कोणती ते विचारलेलं आहे आणि अ आणि ब हे अयोग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असेल. तर MPSC अशा प्रकारचे मल्टीलायनर प्रश्न तुम्हाला विचारत असते. त्यामुळे प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2. संविधान सभेच्या सुकाणू समितीचे स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून संविधान सभेच्या ज्या समित्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण समितीवरती तुम्हाला अशा प्रकारे 1 लायनर किंवा जोड्यामध्ये प्रश्न विचारला जातो. तो आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्व समित्या महत्त्वाच्या आहेत, त्या पाठ असल्या पाहिजेत. मग ही जी सुकाणू समिती आहे तिचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते त्या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याबरोबरच डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते सुकाणू समितीसोबतच कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, तर कार्यपद्धती नियम समितीचे देखील ते अध्यक्ष होते. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर MPSCचा फेवरेट प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, तर ते मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. जवाहरलाल नेहरू कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, तर संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती किंवा संविधान समिती याचे ते अध्यक्ष होते. या 2 समित्या लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो MPSC वारंवार विचारते तो म्हणजे JB कृपलानी हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते,
तर मूलभूत हक्कांविषयी जी उपसमिती होती त्याचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे या सर्व महत्त्वाच्या समिती आहेत त्या लक्षात ठेवा, त्या जोड्या लावा किंवा वन लाईनर या स्वरूपात विचारले जातात. प्रश्न क्रमांक 3, संसदेतील धनविधेयकासंबंधी अयोग्य विधाने ओळखा. तर या प्रश्नामध्ये देखील आपल्याला अयोग्य विधाने शोधायची आहेत. तर एक एक विधान आपण बघूया. विधान अ, हे विधेयक राज्यसभेत मांडता येत नाही. तर बरोबर आहे. धनविधेयकासंबंधी जी कार्यपद्धती आहे ती कोणत्या कलमात आहे असा प्रश्न विचारला जातो. तर धनविधेयकासंबंधीची जी कार्यपद्धती आहे ती कलम 109 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हे कलम आपल्याला माहीतच असले पाहिजे, लक्षात ठेवा. आणि या कलम 109 मध्ये सांगितलेलं आहे की हे जे विधेयक आहे ते राज्यसभेत मांडता येत नाही. हे विधेयक केवळ लोकसभेमध्ये मांडले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, धनविधेयक हे केवळ लोकसभेमध्ये मांडले जाते. त्यामुळे विधान अ हे बरोबर आहे. त्यानंतर विधान ब काय म्हणतं, तर राष्ट्रपती हे विधेयक संसदेकडे पुनर्विचारात पाठवू शकतात किंवा ते नाकारू शकतात. तर इथे देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे हे जे धनविधेयक आहे ते ऑलरेडी राष्ट्रपती जे आहेत त्या राष्ट्रपतींची पूर्वसंमती असेल तरच मांडले जाते. म्हणजेच धनविधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच मांडले जाते. त्यामुळे जर त्यांच्या पूर्वसंमतीने ते मांडले जात असेल तर ते पुनर्विचारार्थ पाठवतील का, तर नाही. किंवा ते नकारतील का, तर नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, विधान ब जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर तिसरे विधान बघा, विधान क, ते केवळ मंत्र्यांद्वारे आणि राष्ट्रपतींच्या शिफारशीनंतरच मांडता येते. तर बरोबर आहे. हे जे धनविधेयक आहे ते सरकारी विधेयक आहे, त्यामुळे ते केवळ मंत्र्यांद्वारे मांडले जाते. आणि आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे ते राष्ट्रपतींच्या शिफारशीनंतरच किंवा राष्ट्रपतींनी पूर्व शिफारस केल्यानंतरच मांडले जाते. त्यामुळे जे विधान क आहे ते देखील बरोबर आहे. मग आपल्याला फक्त अयोग्य विधाने ओळखायची होती आणि विधान ब फक्त अयोग्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाची योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर लक्षात ठेवा, धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर धनविधेयकाची व्याख्या आहे कलम 110 मध्ये. त्यामुळे कलम 110 लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, कृष्णराव भालेकर यांनी पुढीलपैकी कोणते पत्र सुरू केले होते. तर हा देखील एक MPSCचा महत्त्वाचा फेवरेट प्रश्न आहे. कारण अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, महत्त्वाची वृत्तपत्रे, महत्त्वाची साप्ताहिके, याच्यावरती MPSC वारंवार प्रश्न विचारते. तर असे कोणते साप्ताहिक आहे किंवा पत्र आहे जे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले. तर सत्यशोधक समाजाचे विचार घरोघरात पोहोचवण्यासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू या नावाचे साप्ताहिक सुरू केलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर असेल. मग पुढचा प्रश्न असतो, दीनबंधू हे त्यांनी कुठे सुरू केलेले कृष्णराव भालेकर यांनी. तर ते त्यांनी पुणे या ठिकाणी सुरू केलेले, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे नवयुग आहे ते कोणाचे आहे त्याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर हे आहे आचार्य अत्रे यांचे. त्यानंतर प्रबोधन हे कोणाचे आहे, तर हे आहे केशव सीताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत त्याचे संपादक, फाउंडर लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न येतो. विजय मराठा हे कोणाचे आहे, तर हे आहे श्रीपतराव शिंदे यांचे. तर हे जे महत्त्वाचे वृत्तपत्रे आहेत ते लक्षात ठेवा, हे तुम्हाला जोड्या लावा यामध्ये विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, शाळा कॉलेजांपेक्षा कारखाने हे राष्ट्राच्या नवीन उपक्रमांना जन्म देऊ शकतील असे मत कोणी व्यक्त केले. तर हे अशा प्रकारचे प्रश्न देखील MPSC विचारते. तुम्हाला वक्तव्य दिले जाते आणि विचारले जातं की असे वक्तव्य कोणी व्यक्त केलेले आहे. तर प्रत्येक वक्तव्य आपल्याला माहीत असेलच असं नाही, पण आपण अंदाज बांधू शकतो की त्या वक्तव्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे की किंवा त्या वक्तव्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. आता बघा, शाळा कॉलेजांपेक्षा कारखाने राष्ट्रांच्या उपक्रमांना जन्म देऊ शकतील. म्हणजे शाळा कॉलेजांपेक्षा कारखाने महत्त्वाचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर आपण पर्याय व्यवस्थित बघितले तर गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक यांनी शाळा निर्माण केलेल्या आहेत, शाळा उभारलेल्या आहेत किंवा शाळा उभारण्यासाठी मदत केलेली आहे. गोखले तर प्राचार्यसुद्धा राहिलेले आहेत. मग ते हे अशा प्रकारचे वक्तव्य देतील का, तर नाही. मग हे वक्तव्य कोणाचे आहे, तर हे वक्तव्य आहे न्यायमूर्ती रानडे यांचे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील प्रश्न सोडवू शकता, हे लक्षात घ्या. मग रानडे काय म्हणाले होते, तर शाळा आणि कॉलेजांपेक्षा कारखाने
हे राष्ट्राच्या नवीन उपक्रमांना जन्म देऊ शकतील. म्हणजेच काय तर आधुनिक भारतामध्ये त्यावेळी जे काय आर्थिक विचार होते किंवा औद्योगिक विचार होते त्याचे पुरस्कर्ते हे राहिलेले आहेत न्यायमूर्ती रानडे. त्यामुळे त्यांना औद्योगिक विचारांचे जनक असं देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न येतो न्यायमूर्ती रानडेंवरती, तो म्हणजे त्याने औद्योगिक परिषद भरवलेली. ती औद्योगिक परिषद त्यांनी कुठे भरवली असा प्रश्न विचारला जातो. मग ती औद्योगिक परिषद त्यांनी पुणे येथे भरवलेली. कधी भरवलेली तर त्यांनी भरवलेली 1890ला. त्यामुळे हे साल आणि हे ठिकाण लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आणि या औद्योगिक परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जे स्वदेशी उद्योगधंदे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे धावली. या गाडीला जी 3 इंजिने होती त्यांना कोणती नावे दिली होती? तर हा देखील प्रश्न MPSC खूप वेळा विचारते. तर जी पहिली रेल्वे भारतात धावली त्याची तारीख लक्षात ठेवा, ती आहे 16 एप्रिल 1853. मग ती जी रेल्वे धावली तिला ओढण्यासाठी किती इंजिने होती? तर ती होती 3 इंजिने. मग त्या तिन्ही इंजिनाचे नाव काय आहे? तर एकाचे होते सिंध, दुसऱ्याचे होते सुलतान आणि तिसऱ्याचे होते साहिब. त्यामुळे तिन्ही नावे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर असेल. आता ही जी पहिली रेल्वे आहे भारतात धावलेली याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात, ते सर्व प्रश्न आपण कव्हर करूया. तर ही कोठे धावली याचा मार्ग विचारला जातो. तर ही बोरी बंदर ते ठाणे या दरम्यान धावली, म्हणजे मुंबई ते ठाणे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचे अंतर किती होते? तर याचे अंतर एकूण 34 किलोमीटर होते, म्हणजे 21 मैल, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर याला किती डबे होते? तर 14 डबे जोडलेले होते. तर यामधून सुमारे 400 प्रवाशांनी प्रवास केलेला. तर हे देखील 2 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. या 14 डब्यांवरती देखील प्रश्न येऊ शकतो किंवा मल्टीलाईनर स्टेटमेंट्स तुम्हाला दिले जातील आणि बरोबर कोणते चूक कोणते अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी देखील ही सर्व इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. त्यानंतर ही जी रेल्वे होती ती कोणी सुरू केली? तर ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे या कंपनीद्वारे ही सुरू करण्यात आलेली. त्यामुळे या कंपनीचे नाव देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोणाला भारतीय रेल्वेचे जनक असं म्हटलं जातं? तर ही जी रेल्वे होती ही कोणाच्या काळात सुरू झाली? 1853, म्हणजे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात. आणि त्यामुळे त्यालाच भारतीय रेल्वेचा जनक असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणती इमारत खरेदी केली होती? तर जे श्यामजी कृष्ण वर्मा आहेत त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी लंडनमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी, त्याचबरोबर ती जी इमारत होती ती क्रांतिकारी चळवळीचे केंद्र देखील बनलेली होती. मग तिचं नाव होतं इंडिया हाऊस, त्यालाच भारत भवन असं देखील म्हणतो आपण. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. ही जी इंडिया हाऊस किंवा भारत भवन इमारत होती त्याची स्थापना कधी झाली किंवा कधी खरेदी केली? तर 1905, हे साल लक्षात ठेवा. ही लंडनमधली 3 मजली इमारत होती आणि याचा उद्देश काय होता? तर जे भारतीय विद्यार्थी लंडनमध्ये येत आहेत शिक्षणासाठी, वास्तव्यासाठी, त्यांच्या निवासाची सोय करणे, त्यांना वसतिगृह उपलब्ध करून देणे आणि भारतीय क्रांतिकाराची जी चळवळ आहे ती पुढे नेण्यासाठी या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजवणे या उद्देशाने ही सुरू केलेली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, वित्तीय संसदीय समित्यांपैकी महत्त्वाची समिती म्हणजेच अंदाज समिती, ही समिती कोणाच्या शिफारसीने सुरू करण्यात आली? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून 3 समित्या खूप महत्त्वाच्या आहेत. ही लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. या 3 समित्यांवरती नेहमी प्रश्न MPSC विचारत असते. त्यामुळे या 3 समित्या आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या तयार करून ठेवायच्या आहेत. या प्रश्नामध्ये आपल्याला अंदाज समितीवरती प्रश्न आहे की ही समिती कोणाच्या शिफारसीने सुरू करण्यात आली? तर ही जी समिती आहे अंदाज समिती ती जॉन मथाई समिती याच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. म्हणजे अर्थमंत्री जॉन मथाई जे होते 1950 साली, त्यांच्या शिफारसीनुसार ही सुरू करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याची योग्य उत्तर असेल. आता याच्याबाबत काय काय प्रश्न येऊ शकतात ते आपण कव्हर करूया. तर हिची जी स्थापना झाली ती 1950 तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार झाली. याच्यामध्ये किती सदस्य असतात? तर या समितीत एकूण 30 सदस्य असतात, हे लक्षात ठेवा. आणि हे सर्वच्या सर्व 30 सदस्य केवळ लोकसभेमधून निवडून दिले जातात. इथे लक्षात ठेवा की या समितीवरती राज्यसभेचा एकही सदस्य नसतो. त्यामुळे हा सदस्य संख्या आणि याच्यामध्ये कोणते सदस्य असतात ते महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न येतो. या समितीतील सदस्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षांचा असतो, हे देखील लक्षात ठेवा. आता या समितीचे प्रमुख कार्य काय आहे?
तर शासनाचे जे विविध विभाग आहेत त्या विभागांचे जे खर्च आहेत त्या खर्चाचा अंदाज तपासणे, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सरकारी खर्चात काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे ह्याचं काम आहे. म्हणजेच काय तर सरकार कशा प्रकारे पैसे वाचवू शकतात, काटकसर करू शकतात हे सुचवण्याचं काम या अंदाज समितीचं असतं. आणि म्हणूनच या समितीला सतत काटकसर समिती किंवा कंटिन्युअस इकॉनॉमिक कमिटी असं म्हटलं जातं. त्यामुळे हे याचे दुसरे नाव आहे, ते देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 9. नियोजन आयोगाने नेमलेल्या तेंडुलकर समितीने दारिद्र्य मोजणी करताना दारिद्र्य टोपली, ज्याला पॉवर्टी लाईन बास्केट म्हटलं जातं, याच्यामध्ये कोणते घटक समाविष्ट केला होता? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी तेंडुलकर समिती आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण दारिद्र्य या टॉपिकवरती येणारे जे प्रश्न आहेत ते मोस्टली या तेंडुलकर समितीवरतीच विचारले जातात. त्यामुळे आपल्याला माहीत असलं पाहिजे की ही तेंडुलकर समिती कोणी नेमली, त्याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर ही समिती नेमली नियोजन आयोगाने. त्यामुळे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की या तेंडुलकर समितीची स्थापना कधी झाली? तर या समितीची स्थापना झाली डिसेंबर 2005. त्यामुळे स्थापनेची तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर या समितीने मग आपला अहवाल कधी दिला हे देखील विचारलं जातं आपल्याला. तर याचा अहवाल त्यांनी दिला नोव्हेंबर 2009. त्यामुळे हे दोन्ही साले, स्थापनेचे एक आणि अहवाल कधी दिला त्याचे एक, हे लक्षात असले पाहिजे. मग आता आपण प्रश्नाकडे येऊया. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की तेंडुलकर समितीने दारिद्र्याची मोजणी करताना हे पॉवर्टी लाईन बास्केट जे आहे त्याच्यामध्ये कोणता घटक समाविष्ट केला? तर ही तेंडुलकर समिती येण्याच्या पूर्वी कशी पद्धत होती? तर कॅलरी उपभोग या आधारावरती दारिद्र्याची टोपली ठरवली जायची की ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी. म्हणजे याच्यामध्ये फक्त अन्नावरचा जो खर्च होता तोच गृहीत धरला जायचा. मग तेंडुलकर समितीने काय केलं की या अन्नासोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन्हीवरचा खर्च देखील या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये गृहीत धरला. मग त्यामुळे जी दारिद्र्याची टोपली होती, पॉवर्टी लाईन बास्केट होते, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट झाले? अन्न, शिक्षण आणि आरोग्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्हे आणि टिंबटिंब प्रशासकीय विभाग होते. तर हा प्रश्न देखील फेवरेट आहे आयोगाचा. 1 मे 1960 म्हणजे महाराष्ट्र ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते आणि किती प्रशासकीय विभाग होते? तर 1 मे 1960ला महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. त्याचबरोबर 229 तालुके होते. हे देखील लक्षात ठेवा. तालुक्यांवरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग परीक्षेत आपल्याला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सध्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत किंवा किती जिल्हे आहेत? तर सध्या 36 जिल्हे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराच्या जवळपास आहे? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4. आपल्याला लोकसंख्येवरती देखील MPSC एक प्रश्न 100% फिक्स स्वरूपात विचारत असते. 1 ते 2 प्रश्न हे प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला लोकसंख्येवरती आढळतील. त्यामुळे 2011ची जी लोकसंख्या आहे ती अतिशय चांगल्या रीतीने तयारी करायची आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणता असा जिल्हा आहे की ज्याचे सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराच्या जवळ आहे? मग महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर ते होते 2011च्या जनगणनेनुसार 929. मग याच्या जवळपास असणारा कोणता जिल्हा आहे? तर तो आहे वाशिम जिल्हा. वाशिमचे सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे 930 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर तो जिल्हा आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे रत्नागिरी या जिल्ह्याचे आहे. मग किती आहे? तर ते आहे 11-22. हे लक्षात ठेवायला सोपं आहे, लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न येतो. त्याचबरोबर तुम्हाला जोड्या लावामध्ये डायरेक्ट आकडा देखील विचारला जातात. त्यामुळे जे काही सर्वाधिक आणि सर्वात कमीचे आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात हमखास. तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर तो जिल्हा आहे मुंबई शहर.
मुंबई शहर या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. मग ते किती आहे? तर ते आहे 832 एवढे. त्यामुळे हे दोन्ही आकडे पाठ करा. याच्यावरती फिक्स स्वरूपात प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर हा भूगोलाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. नदी प्रणाली याच्यावरती फिक्स प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात नदींचे संगम, नदींच्या किनारी असणारी महत्त्वाची जी शहरे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. नद्या कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहतात, नद्यांच्या उपनद्या प्रमुख ज्या नद्या आहेत त्यांचे क्षेत्र, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला ब्रह्मनाळ या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो असं विचारलेलं आहे. तर ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा या दोन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. आता महाराष्ट्रातील कृष्णा नदीची जी काही प्रमुख संगमे आहेत त्याची माहिती आपण बघूया. कृष्णा आणि येरळा यांचा संगम कोठे होतो? तर सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे. कृष्णा आणि वारणेचा संगम कोठे होतो? तर तो देखील सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी होतो. कृष्णा आणि कोयनेचा संगम कोठे होतो? तर तो होतो सातारा जिल्ह्यातील प्रीती संगम या कराडजवळ ठिकाणी. त्याच्यानंतर कृष्णा आणि वेण्णाचा संगम कोठे होतो? तर क्षेत्र माहुली येथे सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण आहे. तेथे कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम होतो. त्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम कुठं होतो? तर कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी या ठिकाणी यांचा संगम होतो. तर हे सर्व कृष्णा नदीचे महत्त्वाचे संगम आहेत. याच्यावरती तुम्हाला जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या हवेतील वायूचा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये केला जातो? तर हा प्रश्न विज्ञानाचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की असा कोणता वायू आहे की ज्याचा उपयोग हा कमी तापमान मिळवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर विनापंख्याच्या इंजिनावर चालणारी जी विमाने आहेत त्यांच्यावरती केला जातो. तर लिक्विड हेलियम जो आहे त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो अत्यंत कमी असतो. त्यामुळे याचा उपयोग MRI मशीन्स त्याचबरोबर सुपर कंडक्टिव्हिटीमध्ये अतिशय कमी तापमान मिळवण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो हेलियम आहे तो अत्यंत हलका वायू आहे. त्याचबरोबर तो पेट देखील घेत नाही, अज्वलनशील वायू आहे. त्यामुळे याचा उपयोग इंजिन रहित विमानांमध्ये तसेच लहान इंजिन असलेल्या विमानांमध्ये केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेलियम याची योग्य उत्तर असेल. आता इतर जे 3 पर्याय ते देखील बघूया, त्याच्यावरती देखील प्रश्न येतात. तर नियॉन या वायूचा उपयोग कोठे होतो? तर याचा उपयोग दिव्यांमध्ये आणि जाहिरातींच्या जे रंगबेरंगी साईन बोर्ड्स असतात त्याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर क्रिप्टॉन हा जो वायू आहे तो कोठे वापरतात? तर फोटोग्राफीच्या हाय स्पीड फ्लॅशमध्ये तसेच लेझर टेक्नॉलॉजीमध्ये याचा वापर केला जातो. झेनॉनचा उपयोग कोठे होतो? तर कॅमेरा फ्लॅश लॅम्प्समध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रात बधिरीकरणासाठी म्हणजे ॲनेस्थेशियामध्ये झेनॉनचा वापर होतो, हे लक्षात ठेवा. तर हे तिन्ही देखील वायू परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले होते? तर लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून वनस्पतींचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण हे दोन्ही टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या ग्रुप सीला याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. या दोघांवरती मिळून जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे 2 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. कारण 15पैकी 4 ते 5 प्रश्न म्हणजे बघा 33% वेटेज ह्या 2 टॉपिकलाच आहेत. त्यामुळे हे अतिशय चांगल्या रीतीने तयारी करून ठेवायचे आहेत. तर लक्षात घ्या, असा कोण आहे की ज्याने सर्वप्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले होते? तर त्यांचे नाव आहे कॅरोलस लिनियस किंवा कार्ल लिनियस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. कार्ल लिनियस यांनी वनस्पती तसेच प्राण्यांचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करण्याची पद्धत मांडली, म्हणून त्यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोणाला म्हटलं जातं, किंवा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की वर्गीकरण शास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर असेल कार्ल लिनियस हे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट त्यांच्याशी संबंधित आहे ती म्हणजे यांनीच द्विनाम पद्धतीचा देखील शोध लावलेला आहे. म्हणजेच जो प्रत्येक सजीव आहे त्याला वैज्ञानिक पद्धतीने नाव देण्याची जी पद्धत आहे ती द्विनाम पद्धत म्हणून ओळखली जाते आणि त्याचे जनक देखील कार्ल लिनियस हेच आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे तसेच चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजाची गरज मानवास असते? तर जे शरीरातील पाणी आहे त्याचे संतुलन ठेवणे, चेतासंस्थेचे कार्य सुरळीत चालवणे, नर्वस सिस्टीम चांगल्या पद्धतीने चालू ठेवणे
त्याचबरोबर जे स्नायू आहे त्यांचे आकुंचन प्रसारण नियंत्रित ठेवणे, यासाठी मानवी शरीरास सोडियम आणि पोटॅशियम या खनिजांची गरज असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याचबरोबर इतर जे 3 पर्याय ते देखील बघूया, ते देखील महत्त्वाचे आहेत. लोहाची कशासाठी गरज असते, तर रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह हे खूप आवश्यक असते. त्यामुळे शरीराचे जे सर्व भाग आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहतो. त्यामुळे हा लोह लक्षात ठेवा. त्यानंतर कॅल्शियम व फॉस्फरसची गरज कशासाठी आहे, तर दात आणि हाडे मजबूत राखण्यासाठी कॅल्शियम व फॉस्फरसची गरज असते. आयोडीन कशासाठी आवश्यक असते, तर ज्या थायरॉईड ग्रंथी आहेत त्यांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी, त्याचबरोबर थायरॉक्सिन हे जे संप्रेरक आहे ते तयार करण्यासाठी किंवा त्याची निर्मिती करण्यासाठी हे आयोडीन आवश्यक असते. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. एका साईडला तुम्हाला खनिजे दिली जातील आणि दुसऱ्या साईडला त्याच्या अभावामुळे होणारे रोग दिले जातील किंवा त्याचे कार्य दिले जाईल. अशा स्वरूपाने जोड्या लावणे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे ही जी खनिजे आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. त्याची चांगल्या रीतीने रिव्हिजन करून ठेवा. प्रश्न क्रमांक 16. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला टिंबटिंब असे म्हणतात. तर यादृच्छिक गती किंवा रँडम मोशनमध्ये गतीची दिशा आणि चाल ही सतत बदलत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. यादृच्छिक गती किंवा रँडम मोशन म्हणजे काय, तर अशी गती की जिची दिशा आणि चाल ही सतत बदलत असते, ती पण अनियमितपणे, रँडमली. त्यामुळे त्या गतीला यादृच्छिक गती किंवा रँडम मोशन असं म्हटलं जातं. मग याची उदाहरणे काय आहेत, तर फुलपाखराची उडणे. फुलपाखरू बघा कसे कोणत्याही दिशेला कोणत्याही गतीने उडत असते. त्यानंतर मैदानावरती खेळणारी मुलांची गती, मुले देखील एका विशिष्ट गतीने खेळतात का किंवा पळतात का किंवा एका विशिष्ट दिशेने पळतात का, तर नाही. त्यामुळे ते देखील रँडम मोशनचे उदाहरण आहे. त्याचबरोबर हवेतील धूलकणांची गती हे देखील एक रँडम मोशनचेच उदाहरण आहे. त्यामुळे ही गतीची व्याख्या आणि त्याची उदाहरणे देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. यानंतर नियतकालिक गती किंवा पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर ज्या गतीमध्ये वस्तू एका ठराविक वेळेनंतर एकाच मार्गावरून पुनरावृत्ती करते. म्हणजेच उदाहरणार्थ घड्याळाच्या काट्यांची गती, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, ही जी उदाहरणे आहेत ती पिरियडिक मोशनची आहेत. म्हणजे अशी गती की ज्याच्यामध्ये वस्तू ही ठराविक वेळेनंतर एकाच मार्गावरून पुनरावृत्ती करत असते. त्यानंतर आंदोलित गती किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, तर एखादी वस्तू एकाच बिंदूच्या मागे किंवा पुढे किंवा वर किंवा खाली अशी पुनरावृत्ती जर करत असेल तर त्याला आंदोलित गती म्हणतात, ऑसिलेटरी मोशन. उदाहरणार्थ जो आंदोलक असतो त्याची गती किंवा झोपाळ्याची गती एकाच विशिष्ट बिंदूच्या मागे पुढे किंवा वर खाली होते, त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नैक रेषीय गती किंवा नॉन लिनियर मोशन. जी गती ही एका सरळ रेषेत नसते तिला नैक रेषीय गती म्हणतात. म्हणजे जी लिनियर नाही तिला नॉन लिनियर मोशन म्हटलं जातं. हे सोपं आहे. मग याची उदाहरणे कोणकोणती आहेत, तर यादृच्छिक गती, आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती. ही जी उदाहरणे आहेत ती सर्व नैक रेषीय गती, नॉन लिनियर मोशनची उदाहरणे आहेत, हे लक्षात ठेवा. तर हे जे गती आणि गतीचे प्रकार आहेत ते लक्षात ठेवा, त्याची उदाहरणे लक्षात ठेवा, समजून घ्या, त्याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या विभागातील वनस्पतींना मूळ, खोड व पाने यासारखे अवयव असतात व त्या या पृथ्वीवरील पहिल्या संवहनी वनस्पती आहेत. तर हा प्रश्न देखील वनस्पतीसृष्टी याच्यावरतीच विचारलेला आहे. आणि वनस्पतीसृष्टीमधील टेरिडोफायटा या विभागातील ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींना खरी मुळे, खोड आणि पाने यासारखे अवयव असतात. तसेच त्याचबरोबर या वनस्पती या पृथ्वीवरील पहिल्या संवहनी संस्था असलेल्या वनस्पती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अबीजपत्री वनस्पतींचे जे प्रकार आहेत, विभाग आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याचे 3 विभाग पडतात. एक थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा आणि तिसरा टेरिडोफायटा. या तिन्हीवरती आपल्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात. हे तिन्ही विभाग खूप महत्त्वाचे आहेत. याचे एकदम फास्ट रिव्हिजन आता आपण घेऊया. तर पहिला प्रश्न कसा येऊ शकतो याच्यावरती तो लक्षात घ्या. खरी मुळे, खोड आणि पाने असलेल्या अबीजपत्री वनस्पती कोणत्या, तर थॅलोफायटाला मुळे, खोड, पाने नसतात. ब्रायोफायटाला देखील खोड आणि पाने नसतात, मात्र मुळे देखील नसतात. मात्र यांना मुळांसारखे असणारे मुलाभ असतात, म्हणजे आभासी मुळे असतात, हे लक्षात घ्या. तर टेरिडोफायटा या विभागातील वनस्पतींना खरी मुळे, खोड आणि पाने असतात, हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर संवहनी संस्था, झायलेम आणि फायलेम म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनी असलेल्या वनस्पती कोणत्या, तर थॅलोफायटा
आणि ब्रायोफायटा या संवहनी संस्था नसलेल्या वनस्पती आहेत. तर टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींमध्ये संवहनी संस्था असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अधिवास, कोणत्या विभागातील वनस्पती कोठे राहतात? तर थॅलोफायटा ह्या प्रामुख्याने पाण्यात आढळतात. ब्रायोफायटा या ओलसर माती, म्हणजे यांना राहण्यासाठी वाढण्यासाठी मातीची गरज असते, तर यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की वनस्पती सृष्टीतील उभयचर वनस्पती कोणाला म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर असेल ब्रायोफायटा आहे. त्याच्यात पण लक्षात ठेवा की माती किंवा जमीन ही त्यांना वाढीसाठी लागते, तर पाणी हे त्यांना प्रजननासाठी लागते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टेरिडोफायटा या गटातील ज्या वनस्पती आहे त्या जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पती आहेत. त्यानंतर विशेषतः काय आहे यांच्यात? तर थॅलोफायटा गटातील ज्या वनस्पती आहेत त्यांची रचना ही मऊ आणि तंतुमय धाग्यासारखी असते, त्याला थॅलस असं म्हटलं जातं. किंवा या विभागातील ज्या वनस्पती आहेत त्या सर्व शैवाल प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की कोणत्या विभागातील वनस्पती शैवाल आहेत, किंवा थॅलोफायटामधील वनस्पतींचा प्रकार कोणता आहे? तर त्या शैवाल प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यानंतर ब्रायोफायटामधील वनस्पती या उभयचर वनस्पती आहेत आणि टेरिडोफायटा या गटातील ज्या वनस्पती आहेत त्या पहिली संवहनी संस्था असलेल्या वनस्पती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उदाहरणे. थॅलोफायटाची उदाहरणे कोणती आहेत? तर स्पायरोगायरा, कारा. ब्रायोफायटाची उदाहरणे कोणती आहेत? तर मॉस आणि मर्केन्शिया. आणि टेरिडोफायटाची उदाहरणे कोणती आहेत? तर नेचे आणि मॉर्सेलिया. ही जी सर्व उदाहरणे आहेत ती पाठ करायची आहेत. कोणत्या विभागात कोणत्या वनस्पती येतात, त्याची उदाहरणे काय, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हा जो तक्ता आहे तो तोंड पाठ करा, कारण याच्यावरती एक प्रश्न फिक्स स्वरूपात तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारतीय घटनेतील कितव्या अनुच्छेदाअंतर्गत अर्थसंकल्पविषयक तरतूद करण्यात आलेली आहे? तर भारतीय घटनेमध्ये कोणते कलम आहे की ज्याच्यामध्ये अर्थसंकल्पाची तरतूद आहे? तर भारतीय घटनेतील कलम 112 मध्ये अर्थसंकल्पाच्या तरतुदी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची कलमे आहेत त्याच्यावरती डायरेक्ट अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सर्व महत्त्वाची जी कलमे आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील, त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला अपेक्षित असेल. आता आपण ही जी सर्व महत्त्वाची कलमे आहेत पर्यायामध्ये दिलेली ते बघूया, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर कलम 112 काय सांगते? तर राष्ट्रपती हे प्रत्येक वित्तीय वर्षासाठी केंद्राचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची व्यवस्था करतात. तर लक्षात घ्या, संविधानामध्ये अर्थसंकल्प किंवा बजेट असा शब्द नाही आहे, तर त्याच्यासाठी शब्द कोणता आहे? तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र. त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्यानंतर कलम 110 कशाशी संबंधित आहे? तर मागाशीच आपण सांगितलं धन विधेयकाची जी व्याख्या आहे ती याच्यामध्ये आहे. कलम 117 कशाशी संबंधित आहे? तर वित्त विधेयक. फायनान्शियल बिल्स जे आहेत त्याच्या संदर्भात तरतुदी ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. कलम 120 कशाशी संबंधित आहे? तर संसदेत वापरायची जी भाषा आहेत त्याच्याबद्दलच्या जी तरतुदी आहेत त्या कलम 120 मध्ये आहेत. तर ही जी सर्व महत्त्वाची कलमे आहेत त्याच्यातील तरतुदी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19, वसाहत काळात झालेल्या शेतीच्या व्यापारीकरणाचे कोणते परिणाम घडून आले? तर आपल्याला या 4 विधाने दिलेली आहेत आणि 4 विधानांपैकी वसाहत काळात जे झालेले शेतीचे व्यापारीकरण आहे त्याच्यामुळे कोणते परिणाम झाले ते शोधायचे आहे. तर एक एक विधान बघूया. जमीन ही विक्रीयोग्य वस्तू बनली. तर इंग्रजांनी जी नवीन कर महसूल पद्धती लागू केली त्याच्यामुळे काय झालं? तर जे वेळेमध्ये कर भरू शकत नाहीत, शेतसारा भरू शकत नाही, त्यांची जमीन जप्त केली जाऊ लागली. त्याचबरोबर जमीनदार या प्रकारचा एक वर्ग उदयास आला, तो जमिनीची खरेदी विक्री देखील करू लागला. त्यामुळे जमीन ही विक्रीयोग्य वस्तू बनली, हे याचं बरोबर विधान आहे. त्यानंतर विधान ब बघा, आधुनिक भांडवली उत्पादन पद्धती सुरू झाली. तर हे बरोबर आहे का? तर दुसरे विधान ब देखील बरोबर आहे, कारण इंग्रजांनी मोठमोठ्या यंत्रसामग्री आणल्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यामुळे आधुनिक भांडवली उत्पादन पद्धती सुरू झालेली होती. त्यानंतर तिसरे विधान आहे नगदी पिकांना महत्त्व आले. बघा, इंग्रजांना त्यांच्या उद्योगांसाठी कच्च्या मालाची गरज होती आणि त्यासाठी त्यांनी भारतीयांना नगदी पिके जी त्यांच्या उद्योगांना कच्चा माल देणार होती अशी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, जसे की कापूस असेल, ताग असेल, चहा असेल, तंबाखू असेल, अशा प्रकारची जी नगदी पिके होती ती घेण्यासाठी ते भारतीय शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊ लागले किंवा जबरदस्ती करू लागले. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व आले, हे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर विधान ड बघा, शेतमजुरांचे स्थलांतर सुरू झाले. इंग्रजांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ऱ्हास पावू लागलेली, वाढते कर्जबाजारीकरण वाढू लागलेले, त्याच्यानंतर शेतीवरचा हक्क गमावल्यामुळे
अनेक शेतकरी हे शेतमजूर बनले होते आणि मग शेतमजूर बनल्यामुळे त्यांना कामाच्या शोधामध्ये इतरत्र किंवा नगदी पिके ज्या भागात आहेत त्या भागात स्थलांतर करणे भाग पाडू लागले. त्यामुळे शेतमजुरांचे स्थलांतर सुरू झाले. हे देखील बरोबर आहे. त्यामुळे वसाहतवादाच्या काळामध्ये हे सर्व शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड हे चारही पर्याय बरोबर असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 अयोग्य जोडी ओळखा. पहिली जोडी आहे कोल्हापूर शिवाजी क्लब. तर कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब ही गुप्त संघटना स्थापन झालेली का? तर झाली होती. त्यामुळे पहिली जोडी बरोबर आहे. त्यानंतर वर्धा व नागपूर या ठिकाणी आर्य बांधव समाज ही देखील बरोबर आहे. पुणे या ठिकाणी चाफेकर क्लब ही देखील जोडी बरोबर आहे. ही तिन्ही बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले योग्य उत्तर असेल, कारण आपल्याला अयोग्य जोडी शोधायची होती. तर लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्रातील प्रमुख गुप्त संघटना आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाईल की कोल्हापूर येथे शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली, याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर शिवाजी क्लबची स्थापना कोल्हापूरमध्ये हनुमंतराव कुलकर्णी यांनी केलेली. हे संस्थापक जे आहेत ते देखील लक्षात ठेवा. साधारणतः 1893 साली त्यांनी शिवाजी क्लबची स्थापना केलेली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वर्धा व नागपूर येथे आर्य बांधव समाज याच्यासाठी कोणी काम केले त्याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर याच्यासाठी श्रीधर परांजपे हे नाव खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न येतो. त्याचबरोबर बुवा उपाध्ये हे देखील याच्यातील महत्त्वाचे नाव आहे. यांचा जोड्यामध्ये समावेश केला जातो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुणे येथे चाफेकर क्लबची स्थापना कोणी केली, तर चाफेकर बंधूंद्वारे या चाफेकर क्लबची स्थापना करण्यात आलेली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 जनता सरकारने सरकती योजना कधी राबवली. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या सर्व योजना खूप महत्त्वाच्या आहेत. 12च्या 12 त्या प्रत्येक योजनेवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर कधी योजनेला सुट्टी होती, कधी सरकती योजना राबवली गेली, त्याचबरोबर प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे गोल्स काय होते, त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या, कोणते गोल्स अचीव झाले याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याचे साल देखील महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर जनता सरकारने मध्यंतरीच्या काळात सरकती योजना लागू केलेली, पंचवार्षिक योजना थांबवून मग ती कधी लागू केली, तर ती त्यांनी 1978 ते 1980 या दरम्यान राबवली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 चलनवाढीचा दर टिंबटिंब असल्यास त्यास पळणारी चलनवाढ असे म्हटले जाते. रनिंग किंवा गॅलोपिंग चलनवाढ याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. आता जे चलनवाढीचे दर असतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर चलनवाढीचा दर हा जर 10% ते 20% याच्या दरम्यान असेल तर त्याला पळणारी रनिंग किंवा गॅलोपिंग चलनवाढ म्हटलं जातं. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण चलनवाढीचे दरानुसार जे प्रकार पडतात ते बघूया, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर रांगणारी चलनवाढ क्रिपिंग इन्फ्लेशन कशाला म्हटलं जातं, तर जेव्हा चलनवाढीचा दर हा 3% असतो, म्हणजे 3% कमी असतो, तेव्हा त्याला रांगणारी चलनवाढ असं म्हटलं जातं. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो की कोणती चलनवाढ ही अर्थव्यवस्थेच्या आरोग्यासाठी चांगली असते, तर त्याचं उत्तर असेल रांगणारी चलनवाढ. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे चालणारी चलनवाढ वॉकिंग किंवा ट्रोट इन्फ्लेशन. तर जेव्हा चलनवाढीचा दर हा 3% ते 10% यांच्या दरम्यान असतो तेव्हा याला चालणारी चलनवाढ असं म्हटलं जातं. तर या टप्प्यावर सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असतं, कारण परिस्थिती कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे पळणारी चलनवाढ किंवा रनिंग किंवा गॅलोपिंग इन्फ्लेशन, जे आत्ताच आपण पाहिलं. तर जेव्हा चलनवाढीचा दर हा 10% ते 20% यांच्या दरम्यान असतो तेव्हा ती जी चलनवाढ असते तिला पळणारी चलनवाढ म्हणतात. आणि याच्यामध्ये साधारणतः 10च्या पटीने ती वेगाने वाढत असते. यामुळे जे मध्यमवर्गीय लोक असतात किंवा कमी उत्पन्न गटातील जे लोक असतात त्यांची मोठे आर्थिक नुकसान होत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही देखील खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे अतिचलनवाढ किंवा बेसुमार चलनवाढ हायपर इन्फ्लेशन. जेव्हा चलनवाढीचा दर हा 20%पेक्षा जास्त किंवा शेकडो हजारांच्या पटीने वाढत जातो तेव्हा पैशांचे मूल्य प्रचंड घसरते आणि त्या चलनवाढीला अतिचलनवाढ किंवा बेसुमार चलनवाढ असं म्हटलं जातं. त्यामुळे हा देखील प्रकार लक्षात ठेवा. चलनवाढीचा दर कोणत्या टक्क्यांच्या दरम्यान असल्यास तिला काय म्हटलं जातं याच्यावरती बेसिकली हे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तो दर लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23
पुढीलपैकी कोणत्या वर्षाला लोकसंख्येचे महाविभाजक वर्ष असे म्हटले जाते? तर भारतीय लोकसंख्येच्या इतिहासामध्ये 1921 हे जे वर्ष आहे त्याला लोकसंख्येचे महाविभाजक वर्ष असं म्हटलं जातं. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे. कारण 1921ची जी जनगणना होती त्याच्यापूर्वी वेगवेगळे साथीचे रोग आलेले, दुष्काळ खूप वेळा पडलेला, त्यामुळे भारताच्या लोकसंख्येत नॉर्मली जी वाढ होते ती वाढ न होता उलट 0.31% लोकसंख्या घटली होती. आणि हे पहिल्यांदाच इतिहासात झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळेच लोकसंख्या घटल्यामुळे हिला 1921ची जी वर्ष होते त्याला लोकसंख्येचे महाविभाजक वर्ष असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. त्रिवार्थांच्या हवामान वर्गीकरणानुसार कोकणचा प्रदेश कोणत्या वर्गामध्ये येतो? तर महाराष्ट्राच्या बाबतीत त्रिवार्थांचे जे हवामान वर्गीकरण आहे त्याचे 3 प्रकार पडतात. एक आहे AW, दुसरा आहे BSH आणि तिसरा आहे AM. महाराष्ट्राचे वर्गीकरण या 3 प्रकारांमध्ये होते. तर त्यामध्ये कोकणचा जो प्रदेश आहे महाराष्ट्रातील तो कशात येतो? तर तो येतो AM या हवामान वर्गीकरण प्रकारात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण हे तिन्ही प्रकार बघूया, त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे AM. तर त्याला उष्णकटिबंधीय मान्सून हवामान म्हटलं जातं किंवा उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट या प्रकारचा तो विभाग आहे. मग याच्यामध्ये महाराष्ट्रातील जो कोकण विभाग आहे, पूर्ण कोकण विभाग अगदी पालघरपासून ते खाली सिंधुदुर्गपर्यंत यांचा समावेश या AM मध्ये होतो, हे लक्षात ठेवा. उष्णकटिबंधीय मान्सून हवामान या विभागामध्ये अरबी समुद्रावरून येणारे जे नैऋत्य मान्सून वारे आहे त्याच्यामुळे पाऊस पडत असतो, हे लक्षात घ्या. आणि येथे जो कोरडा ऋतू असतो तो अत्यंत अल्प कालावधीचा असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे BSH. आता हा जो कोणत्या प्रकारचा हवामान आहे तर हे आहे अर्धशुष्क हवामान किंवा स्टेपी प्रकारचे हवामान. याला इंग्लिशमध्ये आपण ट्रॉपिकल सेमी अराइड स्टेपी क्लायमेट असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? तर याच्यामध्ये सह्याद्री पर्वताच्या लगेचच पूर्वेकडे असलेला जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्याचा समावेश होतो. म्हणजे पूर्व पुण्याचा समावेश होतो, सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो, सांगली जिल्ह्याचा समावेश होतो, अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो. तर हे जे जिल्हे आहेत यांचा समावेश याच्यामध्ये होतो. बेसिकली लक्षात ठेवा, पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो BSH याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर तिसरा आहे प्रकार तो म्हणजे AW. आता हे जे हवामान आहे ते उष्णकटिबंधीय सॅव्हाना या प्रकारचे हवामान असते, म्हणजे दमट आणि कोरडे ट्रॉपिकल सॅव्हाना. मग याच्यामध्ये जो उर्वरित महाराष्ट्राचा पठारी भाग आहे तो येतो, जेथे हिवाळा हा अत्यंत कोरडा असतो, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये पूर्ण विदर्भाचा भाग आहे, त्याचबरोबर मराठवाड्याचे काही जिल्हे देखील आहेत, लातूर, नांदेड यासारखे, हे लक्षात ठेवा. तर हे डॉक्टर त्रिवार्थांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्राचे 3 हवामान विभाग आहेत, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे? तर प्रजनन हा देखील टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन हे प्रकार देखील महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर त्यातल्या त्यात एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव यांच्यामध्ये प्रजननाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये आपल्याला एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाची पद्धत विचारलेली आहे. मग एकपेशीय सजीव म्हणजे कोणते? तर लक्षात घ्या, अमिबा असेल, त्यानंतर युग्लिना असेल, त्यानंतर पॅरामेशियम असेल. तर हे जे एकपेशीय सजीव आहेत ते कोणत्या पद्धतीने प्रजनन करतात? तर एका जनक पेशीचे विभाजन ते 2 पेशींमध्ये करतात किंवा अनेक पेशींमध्ये करतात, त्यालाच विभाजन असं म्हटलं जातं, फिशन असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे विभाजन ही. आणि त्याची उदाहरणे कोणकोणती आहेत? तर अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम, हे लक्षात ठेवा. ही जी अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे याच्यामध्ये जर विभाजन हे एका जनक पेशीचे 2 लहान पेशींमध्ये जर केले तर त्याला बायनरी फिशन म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि हे जर विभाजन एका जनक पेशीचे मल्टिपल पेशींमध्ये केलं तर त्याला मल्टिपल फिशन किंवा बहुविभाजन असं म्हटलं जातं. तर हे जे 2 प्रकार आहेत विभाजनाचे ते देखील लक्षात ठेवा, बायनरी फिशन आणि मल्टिपल फिशन. त्याच्यानंतर इतर जे पर्याय आहेत ते देखील बघूया. खंडीभवन हे प्रामुख्याने कोणामध्ये होतं?
तर हे बहुपेशीय सजीवांमध्ये होते. उदाहरणार्थ स्पायरोगायरासारखे जे बहुपेशीय सजीव आहेत त्यांच्यामधली अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे ही खंडीभवन. त्याच्यानंतर पुनर्जनन ही जी पद्धत आहे ही देखील बहुपेशीय सजीवांमधलीच आहे. जे प्लॅनेरियासारखे सजीव आहेत ते आपल्या शरीराचा जो भाग तुटलेला आहे त्या भागापासून नवीन जीव तयार करतात. त्याला पुनर्जनन म्हटलं जातं. त्यामुळे हे उदाहरण लक्षात ठेवा. प्लॅनेरिया ह्या उदाहरणावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार होता मुकुलायम किंवा बडिंग. ही जी पद्धत आहे ही पद्धत यीस्ट हा जो प्राणी आहे एकपेशीय प्राणी आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने प्रजनन होते. त्याचबरोबर हायड्रासारखा जो बहुपेशीय प्राणी आहे त्याच्यामध्ये देखील याच पद्धतीने प्रजनन होते. त्यामुळे मुकुलायन या पद्धतीने प्रजनन जे आहे अलैंगिक प्रजनन जे एकपेशीय प्राण्यामध्ये देखील होते आणि बहुपेशीय प्राण्यामध्ये देखील केले जाते हे लक्षात ठेवा. तर अशा रीतीने हे महत्त्वाचे 25 प्रश्न होते जे MPSCने यापूर्वी परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत कारण हे मल्टिपल वेळा वारंवार MPSCने विचारलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती पुढे जाऊन देखील आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया अशाच प्रकारे MPSCच्या संदर्भात महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.